मोदीजी दर काही दिवसांनी मन की बात करतात. यावेळेला त्यांनी धन की बात केली, पण ती धन की बात करताना जन की बात जी असते ती ते विसरून गेले. एक गोष्ट नक्की की आज जो मी काही तुमच्यासमोर आलेलो आहे तो या योजनेला काही विरोध करायला आलेलो नाही आहे. योजनेला विरोध म्हणजे कोणत्या योजनेला? की काळा पैसा देशातनं हटवला पाहिजे, भ्रष्टाचार देशामध्ये थांबला पाहिजे, बनावट नोटा आपल्या चलनातनं बाद झाल्याच पाहिजे, याबद्दल दुमत असणं शक्यच नाही. आणि म्हणून जसं गेल्या दीड महिन्यापूर्वी अनेक वर्षानंतर आपल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये या सरकारने जो सर्जिकल स्ट्राईक केला त्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक आणि मोदीजींचं अभिनंदन मी सुद्धा केलं. 2-3 दिवस झाल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही योजना खूप चांगली आहे, हे धाडसी पाऊल आहे. पण हे धाडस सर्वसामान्य जनतेच्या आता अंगलट येते की काय अशी परिस्थिती झालेली आहे. अनेकांना असं वाटलं होतं, किंबहुना आजही काही जणांना असं वाटतंय की मोठ्या प्रमाणावरती काळा पैसा यातनं बाहेर येईलही, मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराला आळा बसेल, माहीत नाही, कदाचित बसेल. याचं कारण मी कदाचित म्हणतोय, बसेलही म्हणतोय, याचं कारण असं की यापूर्वी 78 साली मोरारजीभाई देसाईंनी असाच एक निर्णय घेतला होता. तोही साधारणतः याच कारणासाठी होता की काळा पैसा, बोगस नोटा वगैरे वगैरे, भ्रष्टाचार निर्मूलन. पण तो निर्णय घेतल्यानंतर पुन्हा हा निर्णय घेण्याची का वेळ आली? म्हणजे हा निर्णय भ्रष्टाचार थांबवू शकतो का? काळा पैसा बाद करू शकतो का? बनावट नोटा बाद करू शकतो का? आणि मुळामध्ये आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे त्या मोठ्या लोकांसाठी आलेलो नाही आहे. आज शिवसेना भवनवर मी बसलेलो आहे. घरातनं येताना ज्या काही बँक्स दिसल्या मला, किंबहुना शिवसेना भवनच्या खाली सारस्वत बँक आहे, इथे या बँकांसमोर ज्या रांगा लागलेल्या आहेत, ह्या रांगा केवळ मुंबईमध्ये नाही तर देशभरात लागलेल्या आहेत. आणि आपण सर्वव्यापी आहात, आपले चॅनलचे प्रतिनिधी देशातल्या कानाकोपऱ्यात आहात. आपल्या चॅनलवरती कधीतरी कुठेतरी ज्या लोकांना धाक बसावा म्हणून हे धाडसी पाऊल उचलण्यात आलं, त्यातला एकतरी माणूस तुम्हाला दिसला का? मंत्री दिसले का? आमदार दिसले का? उद्योगपती दिसले का? व्यापारी दिसले का? नाही. दिसतात ती सर्वसामान्य माणसं. आणि सर्वसामान्य माणसं आज एवढी त्रासामध्ये आहेत, काय म्हणून त्यांनी हा त्रास सहन करायचा? काळा पैसा जे काही आज हे इकडे बदलायला उभे राहिलेले आहेत, रांगेमध्ये तासनतास उभे आहेत. आजच मला आपल्याकडनं बातमी कळली की मुलुंडला वर्तक म्हणून गृहस्थ होते, त्यांचा त्या रांगेमध्ये मृत्यू झालेला आहे. कोणी जबाबदारी घ्यायची याची? सरकार घेते? सरकार घेते का? आज ही माणसं साधी माणसं आहेत, काय ते काळा पैसा बदलायला आलेत का बँकेमध्ये? मग शेवटी ज्यांच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहात त्यांना त्रास का देतात? बरं, हा अचानक निर्णय घेतला गेला, ही अचानक करण्यासारखी गोष्ट नाही आहे. ज्या लोकांसाठी तुम्ही हा निर्णय घेतला, ज्या देशासाठी तुम्ही हा निर्णय घेतला, त्या देशातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. त्या जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवल्यानंतर त्या जनतेला तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. हे नातं तुम्ही तोडलेलं आहात. म्हणजे जनतेने तुम्हाला विश्वास दिला, पण तुम्ही जनतेला विश्वास दिलेला नाही. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आणि अचानक हे पाऊल उचललेलं आहात. मला असं वाटतं की ताबडतोबीने या सगळ्या छळावरती उत्तर मिळालं गेलं पाहिजे. तासनतास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर अनेक ठिकाणी आमचे शिवसैनिक त्यांना मदत करतात. पाणी, चहा कुठे काही लागते त्यांना ते देत आहेत. बाथरूमची व्यवस्था आहे की नाही मला माहिती नाही. मला वाटतं की ही जी काय तुम्ही नोटा अदली बदली करतायत, बरं सर्व बँकेमध्ये पुरेशा नोटा उपलब्ध आहेत का? नाही आहेत. मग या नोटा एकदा पहिल्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या आणि जनतेच्या सोयीनुसार त्यांना त्या बदलायला दिल्या पाहिजे होत्या. सोय म्हणजे काय वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष नाही, पण एक निदान त्यांच्या नोकरीचा काळ झाल्यानंतर त्यांच्यासाठी बँका तरी उघड्या आहेत का? इतर वेळेला 24 तास उघडी असणारी ATM आता बंद काय आहेत? तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यामध्ये तुम्हाला मुदतवाढ ही दिलीच पाहिजे. नाहीतर आपल्याकडे एक फॅड असतं, एखादी गोष्ट झाल्यानंतर, जसं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, आता कोणतरी म्हणते हा काळ्या पैशासाठी मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. पण हा सर्जिकल स्ट्राईक जर जनतेला त्रासदायक होणार असेल तर सर्वसामान्य जनता जो सर्जिकल स्ट्राईक करेल तो या सरकारला भारी पडेल. अनेक ठिकाणी लोकांनी त्यांची म्हणजे घरातली लग्न पुढे ढकललेली आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्स ॲडमिट आहेत त्यांना बिल भरायला गेले तर पैसे नाहीत त्यांच्याकडे. परदेशात नागरिक आले असतील त्यांची वाताहत झालेली आहे. आपल्या देशातले
दिवाळीतला बोनस घेऊन गावी गेले असतील त्यांना हा प्रॉब्लेम झालेला आहे. घरातली कार्य पुढे गेल्यानंतर म्हणजे लोकांचं टाईम टेबल आहे ते टाईम टेबल कोलमडून पडलेलं आहे. मंगल कार्य जी वर्षानुवर्ष समजा कोणी कर्ज काढून घेतली असतील आणखीन काय केली असतील ती पुढे ढकलायला लागत आहेत. म्हणजे जनतेच्या संपूर्ण वेळापत्रकामध्ये बदल घडलेला आहे. पण आमच्या मोदीजींच्या वेळापत्रकात बदल घडलेला नाही. मला असं वाटलं की हे धाडसी पाऊल ज्याचं कौतुक काही जण करतायत ते धाडसी पाऊल किंबहुना हा सर्जिकल स्ट्राईक टाळ्या पैशाविरुद्ध केल्यानंतर आमचे पंतप्रधान स्वित्झर्लंडला जाऊन स्विस बँकेवरती सर्जिकल स्ट्राईक करतील. पण तसं न करता ते जपानला निघून गेले. म्हणजे देशातल्या जनतेवरती रस्त्यावरती आणून पंतप्रधान आमचे जपानला गेले. ही फार वाईट परिस्थिती आहे. आणि या पुढे जाऊन सांगतो ज्या गोष्टी कानावर येत आहेत की आता जानेवारीनंतर सर्वसामान्य जनतेच्या लॉकरवरती नजर ठेवणार. त्या लॉकरमध्ये तो लॉकर उघडताना बँकेचा अधिकारी सरकारचा अधिकारी मग घराघरामध्ये कॅमेरा लावणार का तुम्ही? आणि असंच जर चालणार असेल तर तुमची कार्यालय उघडा आणि सगळ्यांना आधार कार्ड रद्द करून मोदींचा फोटो असलेले कार्ड द्या. या आदर्श नागरिक आहे याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नका. काय चाललंय? पुन्हा मी तेच सांगतो की ज्या जनतेने विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेला आहे तो विश्वास असा वाया घालवू नका. तुमचं चांगलं जे काम आहे त्या चांगल्या कामाच्या सोबत आम्ही आहोत. टाळ्या पैशाच्या विरोधात आम्ही आहोत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आहोत. बनावट नोटांच्या विरोधात आम्ही आहोत. पण बनावट नोटा जिथून येत आहेत त्या या नोटा काय सर्वसामान्य नागरिक घरात नाही छापत आहेत. या नोटा जिथून येत आहेत पाकिस्तानातून येत आहेत. त्या पाकिस्तानावरती तुम्ही काय सर्जिकल स्ट्राईक करताय? म्हणजे जिथून येत आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई काय करताय? बरं, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर तो 1 महिन्यापूर्वीचा जवळपास 100 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. शस्त्रबंदीचं काय आहे ते काय 27 जवान आपले शहीद झालेले आहेत. म्हणजे पाकिस्तानला काय धडा शिकवला? जे कौतुक केलं गेलं पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानला काय धडा शिकवला? मग त्यांना धडा शिकवा ना. तुम्ही आपल्यामध्ये जी म्हणतात ना एक म्हण आहे घरच्या म्हातारीचे काळ होऊ नका. घरच्या म्हातारीचे काळ होऊ नका. लोकांचा विश्वासघात करू नका आणि सर्वसामान्य जनतेला छळू नका. नाहीतर पुन्हा सांगतो की सर्वसामान्य जनता जर सर्जिकल स्ट्राईक करेल तर तो तुम्हाला भारी पडेल. नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की याला पर्यायी व्यवस्था तुम्ही द्यायला पाहिजे होती. एका क्षणात तुम्ही होत्याचं नव्हतं करता ठीक आहे, पण नोटा पटकन उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर जो आज गरीब वर्ग किंवा मध्यमवर्गीय आहे स्वतःच्या कष्टाचा पैसा घेऊन तो टेन्शनमध्ये आहे. आज ते मी बोललो ना वर्तक अशी काही उदाहरणं आहेत की त्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेत, आजारी पडलेत. याची जबाबदारी कोण घेते? मोदी सरकार घेते. तर पर्यायी व्यवस्था करून तुम्ही हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. कोणीच काही म्हटलं नसतं. या निर्णयामुळे प्रत्येक सामान्य नागरिक जो आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे? तुम्हाला याचा काही फटका बसलेला आहे का? मला फटका बसण्याचं कारण नाहीये, कारण मी काय असा पैसे साठवून ठेवणाऱ्यातलं नाहीये. माझी साठवणूक ही माझी सर्वसामान्य जनता, माझा सर्वसामान्य शिवसैनिक आहे आणि त्याला त्रास होणार असेल तर मी गप्प नाही बसणार. हो, काही दिवसापुरता, पण तो आता वर्तक गेले. तो काही दिवसापुरता एका क्षणात तो माणूस गेला. काही दिवसांनंतर वर्तक पुन्हा दिसणार आहेत का तुम्हाला? मग तेच मी म्हणतोय. तो काय त्यांचं आयुष्यभर त्यांनी काय गुंडगिरी केलेली आहे? पेन्शनचे पैसे काढतात टेन्शनमध्ये. त्यांनी काय आयुष्यभर गुंडगिरी, त्यांच्या काय दहशतवादाचा पैसा त्यांच्या बँकेत आहे का? हा जो काय संपूर्ण रांग लावून जो जनता उभी आहे त्यांच्याकडे काय दहशतवादाचा पैसा आहे? नाही, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ती सर्जिकल स्ट्राईकवर ती 56 इंचाची छाती, तुम्ही 56चा पाडा म्हणा आणि 56 इंचाची किती 5600 इंचाची करा. पण स्विस बँकेवरती हिंमत असेल तर कारवाई करा आणि तिकडनं काळा पैसा आणून जे तुम्ही जाहीर केलं होतं की सर्वसामान्य जनतेच्या खात्यात आम्ही पैसा टाकू, तो टाका. तुमच्या हातात अधिकार दिल्यानंतर ज्याने अधिकार दिलाय तुम्हाला त्यांना कशाला छेडताय तुम्ही? ठीक है, मैं मेरी प्रेस कॉन्फ्रेंस बंद करता हूँ. आप जाकर जहाँ भी जो भी आज मैंने कहा ना वर्तक जी जिनका स्वर्गवास हो गया उनके फैमिली से पूछिए क्या इसमें राजनीति है. जाओ पूछो, विचारा त्यांना. बरं, एवढं करून पुन्हा मी तेच सांगतोय की आणखीन एक अशी बातमी येते की जानेवारी नंतर यांच्या लॉकरवरती नजर. लॉकरवरती कसली नजर ठेवताय तुम्ही? उद्धव जी, आपसे हिंदी में जवाब
चाहूंगा क्योंकि उत्तर प्रदेश के चुनाव है, उत्तर प्रदेश के जो नेता हैं मुलायम सिंह यादव और मायावती को, उन्होंने इस नोट बैंक के खिलाफ कुछ बयानबाजी भी की है। मायावती ने ये कहा है कि बीजेपी ने अपनी पूरी ब्लैक मनी एक जगह सेट करके रखी है अगले 2 साल के चुनाव के लिए। क्या उनके आरोप में आपको तथ्य नजर आ रहा है? जब भी चुनाव आ जाएंगे उत्तर प्रदेश के, तब पता चलेगा कौन कितना खर्चा करता है। उस वक्त अगर बीजेपी खुलकर खर्चा करेगी तो मायावती ने जो आरोप लगाए उसमें तथ्य है। आता सगळ्यांनाच खर्च करताना कळेल, आम्हाला काही टेन्शन नाही आहे, कारण आम्ही मगाशी म्हटलं तसं आमचे शिवसैनिक आमचं वैभव आहे। जनधन के माध्यम से अकाउंट खोले गए थे, जनधन योजना के अंतर्गत गरीबों के अकाउंट खोले गए थे, कई सारे ऐसे अकाउंट खोले गए थे। अब ये देखा जा रहा है देश भर में कई जगहों पर कि जो गरीबों के जो अकाउंट है जिसमें पैसे नहीं थे वो अकाउंट सेल पर लगे, उस अकाउंट में पैसे डालने की कोड लगी है, वो अकाउंट खरीदे जा रहे हैं, ऐसा भी दिखाई दे रहा है। नहीं, इसलिए मैंने कहा ना कि जैसे अगर जनता की लॉकर पर नजर रखने की बात आज हो रही है, तो चलो जनधन में कितने पैसे आपने डाले हैं वो भी खुलकर बताओ। टाई लॉकरचं एकदा काहीतरी सांगा ना आम्हाला। त्याचा उपयोग होईल असं वाटतं का? असं दिसतं काही ठिकाणी गरीब नाही, मला बघा, मी काय अर्थतज्ञ नाहीये, मी आता फक्त सर्वसामान्यांना होणाऱ्या छळाबद्दलच बोलतोय। बाकी याचे दूरगामी परिणाम जसं मोरारजीभाईंनी केलेले त्याचे दूरगामी परिणाम आता काय दिसत असतील तर का आणखीन किती दूर जायचंय मला माहिती नाही, पण याचे दूरगामी परिणाम कधी होतील मला माहिती नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की हा छळ थांबला गेलाच पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या नोटा त्या बँकेत येत नाहीत तोपर्यंत, नाहीतर माझं म्हणणं आहे की शासकीय असतील इतर कुठले हॉस्पिटल असतील लोकांना मोफत उपचार द्या। देताय का तुम्ही? टोल जसा फ्री केला तसं टोल फ्री करा, पूर्ण ताकदीने तुमच्या नोटा येत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फ्री करा, भाजी फ्री करा, सगळं फ्री करा आणि लोकांना शांतपणाने रांगा लावून तिकडे पैसे बदली करू द्या। 6 महिन्यापूर्वी पेपरामध्ये ही बातमी छापू झालेली आहे की 500 आणि 1000च्या नोटा बंद होणार, त्यामुळे गुजराती आणि मारवाडी या ज्या काही मराठी लोकांनी हे आपलं पहिलं आपण मांडतो। मला असं वाटत नाही, कारण मुंबईतला व्यापारी वर्ग हा पूर्णपणे नाराज आहे आणि मला आता त्यांनाही सांगायचं की ज्या एका मोठ्या अपेक्षेने तुम्ही त्यावेळेला सरकारच्या पाठी, आम्ही होतो तेव्हा सरकारच्या पाठी, आजही आहोत, चांगल्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देतोय। पुन्हा एकदा सांगतो की या नोटा रद्द केल्या त्याच्या विरोधात मी नाहीये, पण त्याच्यामुळे जो त्रास होतोय त्याच्या विरोधात मी आहे। ट्विट केले होते मुख्यमंत्र्यांनी, टोल नाक्यावर टोल घेतला जाणार नाही किंवा हॉस्पिटलमध्ये देखील ज्या पद्धतीने सगळी सुखसुविधा दिल्या जातील, मात्र मुख्यमंत्र्यांचे ट्विट दाखवून सुद्धा टोल नाक्यावर टोल वसूल केली जाते, गडकरी त्या पद्धतीने ट्विट केले। नाही, म्हणूनच मी म्हटलं की जनतेला जर का वाटलं की हे सरकार निवडून देण्यात आपली चूक झालेली आहे तर जनता मोठा सर्जिकल स्ट्राइक करू शकते। विश्वनाथ वर्मा की मौत के लिए किसे जिम्मेदार मानेंगे आप? जिसने जिस स्कीम को ऐलान किया पकड़ो उनको। मोदी जी इस निर्णय से आप नाराज हैं? नहीं, एक मिनट मोदी जी के बिल्कुल कार्य पद्धत से नाराज। सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांची निर्णय घेताना एकाधिकारशाही दिसते का? आणि एनडीए मध्ये तुम्ही मित्रपक्ष हा मोठा निर्णय घेताना जनतेला तर विचारात घेतलंच नाहीये, पण मित्रपक्षांना विचारात घेण्यात आलं होतं। माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळेला मला विचारात घेण्याची आवश्यकता मी पकडतच नाहीये, बरोबर आहे, पण जे कराल ते चांगल्यासाठी करा आणि जनतेला ज्यांच्यासाठी तुम्ही करताय, म्हणजे एखाद्याला मारून सांगायचं की अरे तुझ्या भल्यासाठी करतोय, याला काय अर्थ आहे? एकाधिकारशाहीपेक्षा मला माहित नाही त्यांचे सल्लागार कोण आहेत, परंतु ज्या पद्धतीने आज जनता त्रासलेली आहे तो त्रास लवकरात लवकर थांबलाच पाहिजे। ही आपली लोकशाही आपण नाही मानू शकत। आता मध्ये कोणतरी सांगितलं की त्यांनी सुद्धा नाव बदललं। अनेक जण म्हणाले होते का 500 आणि 1000च्या नोटा जर बंद झाल्या तर भ्रष्टाचार थांबू शकतो। ही जेव्हा या नोटा बंद झाल्या सगळ्यांनी कौतुक केलं होतं, मात्र 2000ची नोट लॉन्च केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।